नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील संत कबीर नगरमध्ये युवकाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केल्याची घटना शनिवारी दिनांक 8 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास भोसला स्कूल मागील संत कबीर नगर मधील रस्त्यावर घडली आहे. अरुण राम बंडी असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अरुण परिसरात रात्री आला असता जुना वाद असलेल्या सातपूरच्या टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर हल्ला केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. अरुण रक्ताच्या धारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांच्या 2 दुचाकीची तोडफोड करण्यात आली होती. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत 3 हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतले आहे. 2 जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, निरीक्षक जवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सांगितले. बंटी आढाव, नाशिक.